नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत. त्यापूर्वी आपण विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपण इंग्रजी या विषयाच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. 16 जुलै 2024 रोजी हा पेपर झालेला आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याकडं उपलब्ध आहे. इंग्रजीचा पेपर आहे, 3 तासाचा पेपर, 16 पानांची प्रश्नपत्रिका, 80 मार्क ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. डे फर्स्ट म्हटले म्हणजे याचा अर्थ जुलैचे जे पेपर आहे ते इंग्रजी विषयापासून सुरू झाले. पहिल्या दिवशीच इंग्रजीचा पेपर ह्या ठिकाणी होता. इन्स्ट्रक्शन सुरुवातीला दिले 5 इन्स्ट्रक्शन इंग्रजीमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्या तुम्ही नंतर वाचल्या तरी चालतील, काही हरकत नाही आहे, वाचून घ्या. आपल्याला आता प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे म्हणून त्याच्याकडे जाऊयात. सेक्शन पहिला गद्यपाठांवरती आधारित असलेला. मध्ये क्वेश्चन पहिला ए 12 मार्कासाठी आहे. त्यासाठी एक आपल्याला पॅराग्राफ दिला जातो, उतारे दिले जातात आणि त्या उतार्यावरून उत्तरे लिहायची आहे. हा उतारा ह्या ठिकाणी दिलेला होता. त्यामध्ये प्रश्न पहा. सुरुवातीलाच A1 ॲक्टिव्हिटी जी होती त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट आपल्याला ओळखायची होती आणि रीड अँड रीराईट म्हटलं होतं, म्हणजे पुन्हा ती लिहायची होती, ट्रू अँड फॉल्स कोणती आहे. त्यानंतर A2 ॲक्टिव्हिटीमध्ये गिव्ह रिझन, कारण आपल्याला द्यायची होती. 2 वाक्य आहेत त्याच्यामध्ये, जी काही कारणं आपल्याला या ठिकाणी समोर लिहायची होती. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये नोटेड कॉमामध्ये काही वाक्य दिलेलं होतं, काही घटक दिला होता आणि त्या संदर्भातलं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रॅक्टमध्ये इंटरप्रेट फॉलोइंग स्टेटमेंट म्हटले, त्यावरती आपल्याला माहिती त्या एक्स्ट्रॅक्टच्या आधारे लिहायची होती. त्यानंतर A4 ॲक्टिव्हिटी जर पाहिली तुम्ही, तिथं राईट अ फ्यू सेंटेन्स, काही वाक्य आपल्याला लिहायला सांगितली होती. कशावरती? युअर ड्रीम करिअर, तुमचं करिअर जे आहे, ड्रीम करिअर म्हणजे स्वप्नातलं जे करिअर आहे तुमचं किंवा करिअरचं जे स्वप्न आहे त्याच्याविषयी तुम्हाला ही वाक्य लिहायची होती. त्यानंतर A5 ॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे ग्रामरवरती आधारित असते. त्यामध्ये WH क्वेश्चन असं योग्य असलेला दिलेल्या सेंटेन्सचा आपल्याला पर्याय निवडायचा होता. नंतर पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम धिस सेंटेन्स, ह्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस कोणता तयार होईल. आपण ह्या प्रश्नांची उत्तरं विचारात घेणार नाहीत. प्रश्न पाहूयात कोणते येऊन गेलेले आहेत. नंतर डिटेलमध्ये आपण याची उत्तरपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड करणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला ही सगळी उत्तरं मिळतील. A6 ॲक्टिव्हिटी जी होती त्यामध्ये रिराईट द गिवन सेंटेन्स विथ द अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. काही कंसामध्ये शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द दिलेल्या वाक्यांमध्ये प्रॉपर वापरायचे होते. नंतर B1 ॲक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी, याच्यात डायरेक्ट आपल्याला माहिती आहे की ग्रामरचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी, कंपल्शन दाखवणारे मॉडेल ऑक्झिलरी या ठिकाणी वापरायची होती. कोणता शब्द या ठिकाणी कंपल्शन असलेला मॉडेल ऑक्झिलरी दाखवतो आहे. ऑलरेडी आपण हे अभ्यासलेलं आहे, मॉडेल ऑक्झिलरीचा अभ्यास केला त्यावेळेस. नंतर दुसरं सेंटेन्स आहे ज्यामध्ये रिटोरिकल क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी ओळखायचं होतं. करेक्ट सेंटेन्स याच्यामध्ये कोणता आहे ते. हा देखील फार सोपा प्रश्न असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न, टू द करेक्ट सिम्पल सेंटेन्स ठिकाणी ओळखायचे. सिम्पल सेंटेन्स कोणता आहे याच्यामध्ये. B2 ॲक्टिव्हिटीमध्ये स्पॉट द एरर आणि रिराईट द करेक्ट सेंटेन्स. ते सेंटेन्स दिले याच्यामध्ये जी चूक आहे आपल्याला शोधायची आहे आणि
करेक्ट करायची. हे 1 मार्काला आहे. एक मिस्टेक या ठिकाणी आपल्याला ॲक्चुअली दिसते पण लगेच मला लक्ष द्यायला हवं. नंतर सेकंड दुसरा ठिकाणी उतारा आहेत. त्याच्यावरती आधारित प्रश्न पुन्हा A1 ॲक्टिव्हिटी आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे. नंतर पुन्हा एकदा आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ ट्री प्लांटेशन ते 4 पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचे जे आहे ते दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून शोधून लिहायचे होते. नंतर A3 मध्ये एन्व्हायर्मेंटल इफेक्ट ऑफ लाईफ इन रुरल एरिया त्यात कोणते इफेक्ट आहे ते वरती वाचल्यानंतर आपल्याला कळतं. त्याच्यावरती आधारित तर लिहायचे, एक्सप्लेन करायचे. 2 मार्काचं आहे म्हणून. तर त्या पद्धतीने तुमचं अपेक्षित होतं. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह लोकल एन्व्हायर्नमेंट त्याचे वेज आपल्याला सजेस्ट करायचे होते. नंतर लँग्वेज स्टडीचा पुन्हा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणतं आहे त्याचं वाक्य ओळखायचं होतं. टेन्स आपल्याला माहिती आहे प्रत्येक परीक्षेमध्ये एक विधान त्याचं येतं. इथं देखील 1 मार्काला टेन्स आहे. प्रॉपर सूत्र माहिती असेल तर तुम्ही ते ओळखू शकाल. निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला प्रॉपर विधानाचं ह्या ठिकाणी ओळखायचं आहे. व्होकॅब्युलरीवरती आधारित प्रश्न. त्यानंतर समरी रायटिंग आहे बीमध्ये. त्याचे काही कीवर्ड पण ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर त्या आधारे ती समरी कंप्लीट करायची आहे. माइंड मॅपिंगचा क्वेश्चन आहे. माइंड मॅपिंग विचारलं होतं. डिसॲडव्हांटेजेस ऑफ स्मार्टफोन. अतिशय सोपा मी म्हणेल की माइंड मॅपिंगचा हा प्रश्न होता. तो 3 मार्काला. नंतर पोएट्री कवितेच्या संदर्भामध्ये प्रश्न होता. मध्ये कंपेअर करायचं होतं रिच पीपल, पुअर पीपलच्या काही लाईफस्टाईल. नंतर रिझन विचारलेलं आहे. एक्सप्लेन अँड रिझन. नंतर डिफाईन फ्रेंडशिप इन युअर वर्ड. आपल्या भाषेमध्ये फ्रेंडशिप अर्थ सांगायचा होता. त्यानंतर नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच विचारलेलं होतं. दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं आहे ते. कंपोज युअर पोएटिक लाईन ऑफ युअर ओन बिझनेसवरती तुमच्या शब्दामध्ये कवितेच्या लाईन बनवायच्या होत्या. अप्रिशिएशन आहे. त्यांनी कवितेचं एक स्टांजा दिला आहे त्याच्यावरती आधारित ॲप्रिशिएशन आहे. नंतर सेक्शन 3 रायटिंग स्किलचा होता. त्यामध्ये अटेम्प्ट एनीवन आपल्याला माहिती आहे एक अटेम्प्ट करायचा आहे ए ॲक्टिव्हिटीमध्ये. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज आहे. मेसेज ह्या ठिकाणी दिला 50 वर्डमध्ये तो आपल्याला कंप्लीट करायचा होता. काय आहे तो डिटेलमध्ये आपण अभ्यासूयात नंतर. स्टेटमेंट ऑफ पर्पज देखील ह्या ठिकाणी देण्यात आले. 150 शब्दामध्ये ते आपल्याला विचारले. पैकी एक लिहा किंवा मग त्याला और आणखी ग्रुप डिस्कशनचा प्रश्न असतो. रायटिंग स्किलवरती ग्रुप डिस्कशन विचारलं होतं. 3 ते 4 स्टुडंट त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असले पाहिजेत आणि मग त्याचे डायलॉग तयार करायचे होते. त्यामध्ये अटेम्प्ट एनीवनमध्ये ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहे. त्याच्यातला जो सोपा आहे तो तुम्ही लिहायचा होता. रिपोर्ट रायटिंग इथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये जो प्रोग्राम झाला कॉलेजमध्ये त्याची रिपोर्ट रायटिंग आहे. ईमेलमध्ये वर्ल्ड ओझोन डेच्या संदर्भातला प्रोग्राम झाला आहे तर त्याचा एक ईमेल विचारलेला होता. आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन ह्या ठिकाणी तयार करायला सांगितले होते. मुद्दे दिलेले होते कशाच्या आधारे प्रश्न बनवायचे. तर ते मुद्दे आहेत. इंटरव्ह्यू कुठं आणि कशा पद्धतीने घेतला जाणार आहे, त्याचं टायमिंग काय, त्याचं ठिकाण काय, डेट काय, हे सगळं सुरुवातीला लिहून नंतर क्वेश्चन विचारलेले होते यामध्ये. नंतर सीमध्ये जर पाहिलं तर स्पीच रायटिंग आहे, कंपेअरिंग आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज आहे.
तिथं स्पीच कशाच्या वरती आधारित आहे? शुड बी फिट. वरती आधारित स्पीच विचारलेलं होतं 150 शब्दामध्ये. कंपेअरिंगमध्ये टीचर डेचं कंपेअरिंग आहे इथं. म्हणजे सूत्रसंचालन आहे. नंतर एक्सपान्शन ऑफ आयडिया कशावरती आहे? 100 ते 150. द वाईज मॅन हॅज लाँग हेअर अँड अ शॉर्ट टंग. ह्या थीमवरती आधारित तुम्हाला एक्सपेन्शन ऑफ आयडिया करायची आहे. त्याचे काही मुद्दे देखील दिलेले होते. अटेम्प्टी 1 आहे. पुन्हा डी प्रश्नामध्ये रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू यू हॅव रिसेंटली रीड अ बुक मॅगझीन. पुस्तकाचा रिव्ह्यू विचारलेला होता. टायटल काय, ऑब्जेक्ट काय, त्याच्यातले काही मुद्दे दिले त्याच्या आधारे. ब्लॉग रायटिंग आहे. आपलं तुम्ही करू शकत होता पहा. एक अपील आहे. अपील आय थिंक हे सोपं होतं की आत्ताच मुंबईमध्ये जे प्रकार झाला त्याच्यावरती आधारित प्रश्न येऊन ह्या ठिकाणी दिसतो पहा आपल्याला. वाईड अनऑथराइज होल्डिंग्स अँड बॅनर्स. हे अनऑथराइज होल्डिंग आणि बॅनर लावले जातात. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक तक्रार करायची आहे, अपील करायची आहे. 100 ते 150 शब्दात. रिड्यूस द आता त्याचे काही मुद्दे दिलेले होते. तर जेव्हा आपण हे सगळे प्रश्नपत्रिका अभ्यासू त्यावेळेस त्याच्या उत्तरांमध्ये हे सगळं डिस्कशन करूयात. पूर्वीच्या देखील प्रश्नपत्रिका आपण डिस्कस केलेल्या आहेत, त्याही अभ्यासायला तुम्ही घेऊ शकता. सेक्शन 4 आहे. नॉव्हेलवरती आधारित असलेला क्वेश्चन 5. सुरुवातीला मॅच द कॉलम आहेत. जोड्या लावायच्या आहेत. हे कंपल्सरी आपल्याला माहिती आहे. पहिल्या नॉव्हेलवरती हिस्ट्री ऑफ नॉव्हेल्सच्या याच्यावरती विचारले जातात. काही असे आहेत की ते तुम्ही डायरेक्ट हे जे शब्द माहिती असेल तर त्याच्या जोड्या लावू शकता. जसं पहा थीम, थीमची कशाची जोडी लागते? सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडियाला आपण काय म्हणतो? थीम म्हणतोय. तर ही जोडी आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. असेच शब्द माहिती असतील तर डायरेक्ट पण उत्तरं तुम्हाला सांगता येतात. नंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. हा सेकंड नॉव्हेलवरती क्वेश्चन विचारला जातो पहा. पर्याय दिलेले असतात. एक पर्याय निवडून त्या ठिकाणी विधानं पूर्ण करायची. 4 विधानं आणि खाली पर्याय दिलेले. नंतर बी मध्ये तिसरं नॉव्हेल याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. 50 मार्काचे 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे. त्याच्यात कॅरेक्टर वगैरे विचारले जातात. त्यांची संपूर्ण माहिती 50 शब्दांपर्यंत लिहायची असते. आणि सीमध्ये देखील 50 शब्दांचा प्रश्न नेक्स्ट नॉव्हेल याच्यामध्ये विचारात घेतले जातात. नंतर डीमध्ये देखील पुढचं नॉव्हेल आहे. ही 50 शब्दामध्ये उत्तरं लिहायची असतात. अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो हे नॉव्हेलचे देखील प्रश्न आहेत. नॉव्हेलचा थोडा व्यवस्थित जर तुम्ही प्लॅन केला तर नॉव्हेलचे प्रश्न करून लिहिता येण्यासारखे आहेत. थोडंसं त्याची आयडिया आपल्याला घ्यावी लागेल. नंतर आपण एक्सप्लेन करूयात कशा पद्धतीने हे प्रश्न देखील तुम्हाला सोडवता येऊ शकतात. अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती. फार काही अवघड प्रश्नपत्रिका वाटत नाही. व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतली, समजून घेण्याचा प्रयत्न केला, ही प्रश्नपत्रिका देखील अतिशय सोपी प्रश्नपत्रिका असल्याचं या ठिकाणी दिसते. डिटेलमध्ये आपण ह्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करूयात. त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला हे सगळे प्रश्न कसे सोडवायला अपेक्षित होते हे कळेल. आता मित्रांनो चला थांबूयात या ठिकाणी. जुलैच्या प्रश्नपत्रिकांची माहिती आपण घेत आहोत. अर्थशास्त्राची पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडून दाखवलेली आहे. प्रश्नवाईज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यानंतर इतर विषयाचे देखील उत्तरांसह व्हिडिओ येणार आहेत. मराठीची आय थिंक आपण प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे. त्याचीही ॲन्सरचे व्हिडिओ यायला सुरुवात होईल. आणि बाकीच्या विषयांचे देखील जशा प्रश्नपत्रिका उपलब्ध होत आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. तर मित्रांनो मग ह्या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे इतर विषयाच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकेच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.